नमस्कार। अनेक शहरातनं मुलगा किंवा मुलगी जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने कुठलंही भाड्याचं एखादं घर बघतात, ज्याला आपण लिव्ह इन लायसन अग्रीमेंट असं म्हणतो, जे ह्या टायटलने ओळखलं जातं असं मी म्हणेन, ते हल्ली सर्वतोपरी आपल्याला दिसतं आणि हे फार कॉमन आहे। आपल्या कोणी ओळखीतलं असेल किंवा एखाद्याचा मित्र असेल तर आपण त्याला ते भाड्याने घर राहण्याकरता देतो। परंतु सर्वात मोठी चूक ही असते की लिव्ह इन लायसन रजिस्ट्रेशनच्या डॉक्युमेंटेशनसोबत अनेक लोकांना मी बघितलं आहे की पोलीस व्हेरिफिकेशनचं जे एक डॉक्युमेंटेशन असतं ते फार हलक्यात घेतलं जातं की काही गरज नाही आहे, तो माझ्या ओळखीतलाच आहे किंवा तो माझा भाचाच आहे, माझा नातेवाईकच आहे, मी याला पूर्णपणे ओळखते। तर अशा गोष्टी जेव्हा होतात आणि पोलीस व्हेरिफिकेशन केलं जात नाही तेव्हा तो जो घर मालक आहे तो अडचणीत येऊ शकतो। होतं असं की समजा तिथे मुलं राहत असतील, त्यांच्या कुठल्या बड्डे पार्टीज होत असतील, काही होत असेल, मुली इन्वॉल्व झाल्या, त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध आले, रेप केसेस झाल्या, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात तेव्हा ती जी प्रॉपर्टी असते म्हणजे जे घर मालक असतो तो गोत्यात येऊ शकतो। कारण आत्ता अशाच माझ्या एका क्लायंटसोबत झालं की त्याने ते घर भाड्याने दिलं आणि अशा प्रकारचे मुलगा मुलीमध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर जेव्हा पोलीस चौकशी करता आले तेव्हा त्यांनी घर मालकाला सांगितलं की तुमची ही जी प्रॉपर्टी आहे ती आम्ही सील करू, नाहीतर तुम्ही काहीतरी सेटलमेंट करा, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। खूप मोठी डिमांड केली। आता प्रश्न असा झाला आहे की ते दुसऱ्याला कोणालाही भाड्याने वस्तू ती म्हणजे प्रॉपर्टी देऊ शकत नाहीत, त्यामुळे तो एक इन्कम सोर्स थांबला। दुसरी गोष्ट म्हणजे नाही म्हटलं तरी अशा या घरामध्ये असे प्रकारचे धंदे चालतात, याच्यामुळे नाही म्हटलं तरी घरमालकाची थोडीफार प्रमाणात बदनामी होते। तर ह्या गोष्टी जर पोलीस व्हेरिफिकेशन झाल्या असत्या तर कदाचित थोडाफार नुकसान कमी झालं असतं। म्हणून मी नेहमी सांगते की कधीही क्लायंट माझ्याकडे जेव्हा लिव्ह इन लायसन्स रजिस्ट्रेशन करता येतात तेव्हा मी त्यांना सांगते की प्रॉपर्टीची किंमत किती, रजिस्ट्रेशनचा खर्च किती आणि त्यात पोलीस व्हेरिफिकेशन किती। तर ह्या बाबती लक्षात ठेवा आणि पोलीस व्हेरिफिकेशन लिव्ह इन लायसन अग्रीमेंटमध्ये अतिशय अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे प्लीज ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा। धन्यवाद।